अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. गुढीपाडवा 2026 या वस्तू अवश्य घरी आणा. धन धान्य सुख समृद्धी येते. संकट आजारपण दुःख दारिद्र्य दूर होते. वर्षातून एकदाच हा उपाय करता येतो. हा उपाय केल्याने आजारपण दुःख दारिद्र्य घरातील निगेटिव्हिटी नजरबाधा ह्या सर्व गोष्टी दूर होतात. तसेच घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करते. घरामध्ये कितीही कष्ट मेहनत करूनही पैसे टिकत नाहीत किंवा आजारपण दूर होत नाही. बऱ्याच वेळा काही उपाय सेवा करूनही घरामध्ये सुख लागत नाही. यासाठी वर्षातून एकदाच हा उपाय करता येतो. हा उपाय अवश्य करा. या वस्तू खरेदी करायच्या आहेत. या वस्तू कोणत्या आहेत, हा उपाय कसा करायचा आहे, संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला एक लाईक अवश्य करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. गुढीपाडवा म्हटलं की 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त. या दिवशी सोने चांदी गाडी घर खरेदी करण्याचा शुभ मुहूर्त. नवीन वर्षाचे स्वागत अगदी आपण आनंदाने करतो. तर पाडव्या दिवशी गुढीपाडव्या दिवशी काही उपाय तोडगे अवश्य करायचे आहेत. हा उपाय तुम्ही केंद्रानुसार आहे. हा उपाय केल्याने जीवनामध्ये ज्या काही समस्या अडचणी आहेत त्या सर्व दूर होतील. अगदी या वस्तू तुम्हाला 40 ते 50 रुपयामध्ये मिळून जातात. कुठेही केंद्रामध्ये मिळतात. तुम्हाला केंद्रामध्ये जाणं शक्य नसेल तर तुम्ही कुठेही धार्मिक दुकानामधूनही या वस्तू खरेदी करू शकता. या वस्तू खरेदी करून आपण गुढीपाडव्याच्या दिवशी दिवसभरामध्ये अगदी कधीही तुमच्याकडे वेळ असेल त्या वेळेमध्ये हा उपाय करायचा आहे. हा उपाय अगदी घरामध्ये कोणीही करू शकतं. हा उपाय खूप प्रभावी आहे. तुम्हाला काही दिवसामध्ये अनुभव येतील. हा उपाय करायचा आहे. आपण 40 ते 50 रुपयामध्ये या वस्तू मिळून जातील. नाही तुम्हाला केंद्रामध्ये या वस्तू मिळाल्या तरीही तुम्ही कुठेही धार्मिक दुकानामधून खरेदी करू शकता. त्यासाठी तुम्हाला एक लाल कापड एक पिवळं कापड लागेल. या वस्तू काय आहेत त्या मी तुम्हाला सांगते. एक तुम्हाला हळकुंड लागेल, एक नागकेशर लागेल, 1 रुपयाचे एक नाणे लागेल, थोडेसे मीठ लागेल, गहू लागतील. तुम्हाला ही पोटली तयार करायची आहे. ही पोटली तुम्हाला हे सर्व साहित्य गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही स्वच्छ अंघोळ करावी. सकाळी किंवा दिवसभरामध्ये तुमच्याकडे वेळ असेल तेव्हा तुम्ही हे उपाय करायचे आहेत. ही पहिली पोटली आहे. पिवळे वस्त्र घ्यायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला या सर्व वस्तू टाकायच्या आहेत. या वस्तू हळकुंड एक नागकेशर 1 रुपयाचे एक नाणे मीठ गहू ह्या सर्व वस्तू तुम्हाला पिवळ्या कापडामध्ये ठेवायच्या आहे. छोटीशी पोटली तयार करायची आहे. ही पोटली तुम्हाला उजव्या हातामध्ये घ्यायची आहे. श्री स्वामी समर्थ तुम्हाला एक माळ जप करायचा आहे. ही पोटली तुम्ही तुमच्या किचनमध्ये कुठेही ठेवू शकता. घरामध्ये धन धान्य सुख समृद्धी येण्यासाठी लक्ष्मी माता अखंड घरात वास करण्यासाठी तुम्हाला ही पोटली तयार करायची आहे. ही पोटली पहिली आहे. दुसऱ्या पोटली तुम्हाला तयार करायची आहे. लाल कापड घ्यायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला 3 इंच वडाच्या झाडाची मुळी, एक रंगाणी हिरडा हे सर्व वस्तू तुम्हाला एकत्र करायच्या आहेत. या वस्तू तुम्ही ह्या 2 वस्तू आहेत. या वस्तू तुम्ही तुमचा मुख्य दरवाजा आहे त्यावर तुम्हाला आतल्या बाजूने वरी तुम्हाला ही पोटली बांधायची आहे. याने काय होते तर घरामध्ये सतत आजारपण आहे, निगेटिव्हिटी आहे, बाहेरील बाधा आहेत, या सर्व दूर होतात. कोणाची वाईट नजर आहे या सर्व गोष्टी दूर होतात व घरामध्ये नेहमी पॉझिटिव्हिटी राहते. यासाठी या छोट्या मोठ्या वस्तू तुम्हाला कुठेही मिळून जातात. अगदी पाडव्यानिमित्त केंद्रामध्येही या वस्तू आहेत. तुम्ही तिथून घेऊ शकता. नाही कुठे मिळाल्या तरी तुम्ही जिथेही धार्मिक दुकान आहे तिथून या खरेदी करा. अगदी 40 ते 50 रुपयामध्ये मिळून जातात. पण खूप चमत्कारी व प्रभावशाली असे उपाय आहेत. तुम्ही ह्या पोटली अवश्य बनवा व घरामध्ये नेहमी पॉझिटिव्हिटी येण्यासाठी घरातील व्यक्ती लवकरात लवकर बरा होण्यासाठी हे छोटे छोटे उपाय अवश्य करा. गुढीपाडव्याच्या दिवशी आपण काहीही कोणतेही उपाय करतो शुभ मुहूर्तावर हे उपाय नक्की लागू पडतात.
विश्वास ठेवायचा आहे. कोणतेही उपाय आपण सेवा करतो, उपाय करतो, यामध्ये मनातून विश्वास ठेवा, श्रद्धेने करा, तेव्हाच हे उपाय काम करतात. आपण काहीतरी कोणाचं तरी पाहिलं आहे त्यासाठी करायचं असे नाही, तर आपण आपल्या इच्छेने आपले कुटुंब नेहमी सुखी असायला हवं. आजारपण, दुःख, दारिद्र्य दूर व्हावे यासाठी तुम्ही हे उपाय अवश्य करायचे आहेत. स्वामी महाराजांची सेवा सुरू ठेवा. जीवनातील अडचणी, दुःख, काही समस्या आहेत त्या दूर होण्यासाठी स्वामी महाराजांचे नामस्मरण नेहमी करा. नामस्मरणामध्ये खूप ताकद आहे. जिथे कुठे संकट अडचणी येतात तिथे नामस्मरण केल्याने सर्व संकट अडचणी दूर होतात. यासाठी स्वामी महाराजांची नित्यसेवा करा. तसेच स्वामी महाराजांचे जप नेहमी नामस्मरण सुरू ठेवा. हा उपाय अवश्य करा. छोटासा आहे. अगदी आपण कोणतीही सेवा विश्वासाने करतो तेव्हा आपल्या जीवनातील बऱ्याच अडचणी, समस्या दूर होतात. हे छोटासा उपाय करायला विसरू नका. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. श्री स्वामी समर्थ.